नमस्कार विद्यार्थी मित्र हो, येत्या TETसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव आपण घेत आहोत. तर मागील व्हिडिओमध्ये 15 प्रश्न मी कव्हर केले होते. आता आपण पुढचे 15 प्रश्न पाहूयात. तर पहा, राष्ट्रीय पेशी विज्ञान केंद्र या संस्थेचे कार्यालय कोठे आहे? आणि याचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, पुणे येथे हे कार्यालय आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, प्रौढ व निरोगी व्यक्तीच्या शरीराचे सुमारे टिमटिम वजन स्नायूंचे असते. आणि याचे योग्य उत्तर येणार आहे 40% हे वजन हे स्नायूंचे असते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार कोणता? आणि याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4, चित्रपट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इसवी सन 1450च्या सुमारास जर्मनीच्या टिमटिमेने छपाई यंत्राचा शोध लावला. आणि योग्य उत्तर आहे जोहान्स गुटेनबर्ग. इतरही पर्यायांची पहा माहिती पाहूया. तर ख्रिस्तोफर कोलंबस यांनी अमेरिकेचा शोध लावलेला आहे. वास्को द गामा हे 1498मध्ये भारतातील कालिकत बंदरावर पोहोचले होते. तर नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, मराठ्यांचा पराभव करण्यासाठी आलेल्या औरंगजेब बादशहाचा मृत्यू इसवी सन 1707मध्ये टिमटिम येथे झाला. आणि पर्याय क्रमांक 3, अहमदनगर. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. वऱ्हाडची इमादशाही, बिदरची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बिदरची कुतुबशाही चुकीची जोडी आहे. तर इथं जे दिलेले आहेत ती बहमनी राज्याची शकले आहेत. तर वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. आणि बिदरची काय येणार? बरीदशाही. या ठिकाणी बिदरची बरीदशाही हवी होती. आणि ही जी ही जी कुतुबशाही आहे ना, ही गोवळकोंड्याची. अशी ही 5 बहमनी राज्याची काय होती? शकले होती. बहमनी राज्याची एकूण 5 शकले होती. आणि त्यांची नावं कशी होती? वऱ्हाडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही. नेक्स्ट आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? आणि योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिराव फुले. इतरही पर्याय पाहूया. राजाराम मोहन राय, दादोबा पांडुरंग तरखडकर, स्वामी विवेकानंद. तर राजाराम मोहन राय यांनी कोणते? तर ब्राह्मो समाजाची स्थापना केली. तसेच दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभा या संस्थेची स्थापना केली. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना केली. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतात शेवटचा गव्हर्नर जनरल म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्याचा पर्याय ओळखा. आणि याचे योग्य उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग. पर्याय क्रमांक 1. तर पहा, 1857च्या जाहीरनाम्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसरॉय बनला. अशा रीतीने 1857च्या उठावावेळी गव्हर्नर जनरलपदी असलेला लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला. त्यामुळे तो काय होता? शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय. कोण? लॉर्ड कॅनिंग. नेक्स्ट क्वेश्चन पहा, खालीलपैकी विसंगत राशी ओळखा. घनता, कालावधी, वस्तुमान, वेग. आणि याच्यातील वेग हा वेगळा आहे. इथं सदिश राशी आणि आदिश राशीचा संदर्भ येतो. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, निपर्मक या चुंबकीय संमिश्राचे घटक कोणते? आणि याचा योग्य पर्याय क्रमांक आहे 1, लोह, निकेल, ॲल्युमिनियम व टायटॅनियस. नेक्स्ट क्वेश्चन पहा, उष्णतेच्या टिमटिमसाठी माध्यमाची आवश्यकता नसते. माध्यमाची आवश्यकता नसते. आणि ते काय आहे? प्रारण. आणि याचं उदाहरण म्हणजे सूर्याची उष्णता पृथ्वीला मिळते. हे याचे काय आहे? योग्य एक उदाहरण आहे. त्यानंतर उष्णतेला वहन, अभिसरण आणि प्रारण ह्या काय आहेत? उष्णतेच्या काय आहेत? उष्णतेच्या अवस्था आहेत. म्हणजेच काय? तर उष्णतेचे प्रसरण हे 3 प्रकारे होत असते. वहन, अभिसरण आणि प्रारण. तर वहन म्हणजे काय? तर घन पदार्थामध्ये होणारे उष्णतेचे संक्रमण म्हणजे उष्णतेचे वहन होय. उदाहरणार्थ लोखंडी सळई तापविणे. त्यानंतर अभिसरण म्हणजे काय? तर द्रव पदार्थामध्ये होणारे उष्णतेचे संक्रमण म्हणजे अभिसरण होय. उदाहरणार्थ पाण्याचे उकळणे. त्यानंतर प्रारण म्हणजे काय? कोणत्याही माध्यमाशिवाय होणाऱ्या उष्णतेच्या संक्रमणाला काय म्हणतात? प्रारण म्हणतात, जो आपल्याला इथं प्रश्न आलेला आहे. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, एका प्रोटॉनचे वस्तुमान टिमटिम असते. आणि याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2, 1.66 × 10⁻⁻27 ग्रॅम. पर्याय क्रमांक 2.
त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी धातूचे इलेक्ट्रॉन संरूपण कोणते? आणि ह्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 8 1. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, घनतेचे एकक म्हणजे SI पद्धतीत कोणते एकक आहे? आणि याचे योग्य उत्तर येणार आहे किलोग्रॅम पर मीटर क्यूब, पर्याय क्रमांक 1. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करत चला. तुमच्या एका लाईकने आम्हाला प्रेरणा मिळते आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला उत्सुकता निर्माण होते. तर पहा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. आणि पर्याय आहेत 1982 सालबादचा तह, 1802 तैनाती फौजेचा करार, 1848 सातारचे राज्य खालसा, 1884 पीठचा भारत विषयक कायदा मंजूर. आणि याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1884 पीठचा भारत विषयक कायदा मंजूर. बाकी सर्व काय आहेत योग्य जोड्या आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील जहाल युगाचा कालखंड कोणता? पर्याय आहेत 1857 ते 1885, 1885 ते 1905, 1905 ते 1920 का 1920 ते 1947. आणि याचे योग्य उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 1905 ते 1920. नेक्स्ट क्वेश्चन आहे, शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? आणि याचे योग्य उत्तर होणार आहे पर्याय क्रमांक 1 खेडा. आता पहा, इथे एक व्यक्ती दिलेली आहे आणि या चित्रातील सत्याग्रहाचे नाव तुम्हाला ओळखायचे आहे आणि ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्ही काय करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला पुढचा प्रश्न पाहूयात. पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम निवडा. घटना कशा आहेत पहा, चितगावचा शस्त्रागारावरील हल्ला, काकोरी कट, काबूलमध्ये स्वतंत्र भारताच्या हंगामी सरकारची स्थापना आणि रँडचा वध. आणि पहा, यांचा कालानुक्रम तुम्हाला लावायचा आहे. तर योग्य क्रम कसा होणार आहे पहा, प्रथम काय येणार आहे पहा, रँडचा वध. रँडचा काय येणार आहे, वध येणार आहे. त्यानंतर रँडचा वध प्रथम येणार आहे. त्यानंतर पहा, काबूलमध्ये स्वतंत्र भारताचा हंगामी सरकारची स्थापना, त्यानंतर काकोरी कट आणि नंतर चितगाव शस्त्रागारावरील हल्ला. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर येणार आहे. त्यांचा पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आदिजीव मलेरिया म्हणजे हिवताप होण्यास कारणीभूत आहे? आणि याचे योग्य उत्तर येणार आहे प्लाझ्मोडियम वायवॅक्स, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट क्वेश्चन आहे, एड्स रोगाचे निदान करण्यासाठी खताची कोणती चाचणी घेतली जाते? तर पहा, निदान करण्यासाठी कोणती चाचणी घेतली जाते एड्सची? इलिसा, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर नेक्स्ट पहा, या ठिकाणी एलिसाचा लॉंग फॉर्म पण तुम्हाला पाहून घ्यायचा आहे. तसेच एड्सचा सुद्धा लॉंग फॉर्म तुम्ही पाहायचा आहे. HIV सुद्धा लॉंग फॉर्म सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, सूर्यापासून उत्सर्जित होणाऱ्या अतिनील किरणापासून टिमटिम वायूचा थर पृथ्वीवरील सजीव सृष्टीचे संरक्षण करतो. आणि याचा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ओझोन वायूचा थर. आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे, भूकंपांची नोंद घेणाऱ्या यंत्रास काय म्हणतात? तर पहा, या ठिकाणी सिस्मोग्राफ हे याचे योग्य उत्तर येणार आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि ऑल दी बेस्ट फॉर एक्झाम. थँक्यू.